ज्ञान हेच अमृत आहे आणि हे ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे शिक्षण सम्राट, पद्मश्री, माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकीय नेते म्हणजेच डॉक्टर ज्ञानदेव पाटील अर्थात डॉक्टर डी.वाय. पाटील. अनेक वर्षांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण मंगळवारी 4 ऑगस्टला कोल्हापुरात वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर कोल्हापूरच्या एका लहानशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्रिपुरा आणि बिहारच्या राजभवनापर्यंत कसा पोहोचला, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती, त्यांचा वारसा आता पुढे कसा जातोय, जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर 22 ऑक्टोबर 1935 ला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कवठे गुळंद या अत्यंत सामान्य गावात दादांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलासवासी यशवंतराव पाटील हे नामवंत शेतकरी होते आणि त्यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. 1946 साली त्यांच्या वडिलांनी कसबा बावडा इथं कसबा बावडा शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून राजाराम हायस्कूलची उभारणी करून कसबा बावडा आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगली सोय उपलब्ध करून दिली. वडिलांचा अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातला हा वारसा डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढीनं समर्थपणे पुढे चालवलाय. दादांनी आपलं शालेय शिक्षण, उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची जिद्द बाळगली. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर कामं करायला सुरुवात केली. पण वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं. 1983 मध्ये नवी मुंबई इथं अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांची खरी ओळख निर्माण झाली ती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे. 1983च्या दशकात महाराष्ट्रात खाजगी शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि दादांनी या संधीचं सोनं केलं. त्यांनी डी.वाय. पाटील ग्रुपची स्थापना केली. मुंबई आणि खास करून नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज अशा महाविद्यालयांचं जाळं उभं केलं. डॉक्टर डी.वाय. पाटील या संस्थेचा विस्तार हा खूप मोठा आहे. 182 इन्स्टिट्यूट, 3 अभिमत विद्यापीठं म्हणजेच डीम्ड युनिव्हर्सिटी, 5 स्टेट प्रायव्हेट विद्यापीठं, 1,53,000 सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तर 5,02,000 माजी विद्यार्थी, तर 26,000हून अधिक स्टाफ. आज या संस्थांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगभरात आपलं नाव करतायत. नवी मुंबईतील जगप्रसिद्ध असं डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम हे त्यांच्याच दूरदृष्टीचं प्रतीक आहे, जिथं आंतरराष्ट्रीय सामने आणि IPLचे सामने खेळवले जातात. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळेच त्यांना भारत सरकारनं आणि अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी मानाच्या पदविकांनी सुद्धा सन्मानित केलंय. आता वळूयात त्यांच्या राजकीय प्रवासाकडे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांची राजकीय कारकीर्द ही दीर्घ आणि व्यापक होती. ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी 3 राज्यांचं राज्यपाल म्हणून काम केलं. सगळ्यात आधी त्यांनी त्रिपुराचं राज्यपाल म्हणून काम पाहिलं, त्यानंतर ते बिहारचे राज्यपाल झाले. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे आणि राजकीय संतुलनामुळे देशातील सर्वात आदरणीय सार्वजनिक व्यक्तींमध्ये त्यांचं स्थान आहे तसं गणलं जातं. 1957 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक म्हणून दादा निवडून आले. 1967 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून ते विधानसभेत पोहोचले. 1972 ला पन्हाळा मतदारसंघातूनच पुन्हा एकदा विजय मिळवत दुसऱ्यांदा ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2009 ला केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी UPA सरकारनं त्यांची त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर 22 मार्च 2013 ला त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. पण बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि तसंच पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार सुद्धा त्यांनी पाहिला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कुटुंब हे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रभावशाली राजकीय आणि शैक्षणिक कुटुंबांपैकी एक मानलं जातं. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेलं विशाल साम्राज्य त्यांच्या कुटुंबियांकडून पुढे नेलं जात आहे. कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. सतेज उर्फ बंडी पाटील यांचं नाव हे राजकारणात अग्रक्रमावर आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि तरुण चेहरा मानले जातात. महत्त्वाचे रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर संजय डी.वाय. पाटील हे उद्योग, कृषी आणि स्थानिक व्यवस्थापन बघतात. ते राजकीय झोतात राहण्यापेक्षा पडद्यामागून कोल्हापूर आणि एकूणच परिसरातील कौटुंबिक व्यवसाय, साखर कारखाने आणि शैक्षणिक संकुलांचे ट्रस्टी म्हणून व्यवस्थापन पाहण्यावर ते भर देतात.
त्यानंतर राजश्री काकडे या कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूलच्या संस्थापक आहेत आणि संचालक आहेत. राजश्री काकडे यांनी 2006 मध्येच कोल्हापूर इथे शांतिनिकेतन स्कूलची स्थापना केलेली. हे शांतिनिकेतन स्कूल डॉक्टर DY पाटील ग्रुप अंतर्गत येतं. त्यानंतर भाग्यश्री पाटील या PD पाटील यांच्या मिसेस आहेत आणि सुप्रिया चव्हाण पाटील या सुद्धा त्यांचीच कन्या. डॉक्टर अजिंक्य पाटील हे डॉक्टर DY पाटील ग्रुपचे चेअरमॅन आहेत आणि यासोबतच ते डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीचे प्रो चान्सलर आहेत. समूहाच्या या शैक्षणिक आणि संस्थात्मक विस्तारात त्यांची मुख्य भूमिका मानली जाते. त्यानंतर डॉक्टर विजय पाटील शिक्षण आणि क्रीडा प्रशासनाशी ते जोडले आहेत. ते पद्मश्री डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आहेत आणि DY पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे कामकाज बघतात. मेडिकल कॉलेज आणि DY पाटील स्टेडियम हे सगळं संस्थान तेच बघतात. तर डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि डॉक्टर प्रिया पाटील या वैद्यकीय क्षेत्रात नामांकित तज्ज्ञ आहेत आणि आरोग्य सेवा वैद्यकीय शिक्षण याच्याशी जोडल्यात. या दोनही बहिणींची खास ओळख म्हणजे या दोघींनी मेरिटमध्ये ऍडमिशन मिळवून डॉक्टरकी पूर्ण केली आणि आता या क्षेत्रात त्यांचं चांगलं योगदान इथं पाहायला मिळतंय. त्यांची तिसरी पिढी सुद्धा आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. डॉक्टर DY पाटील यांचे नातू ऋतुराज संजय पाटील हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय भूमिका सुद्धा बजावतात. तरुणाईमध्ये सध्या त्यांची क्रेज सुद्धा पाहायला मिळते. अशा प्रकारे एकूणच डॉक्टर DY पाटील यांचं कुटुंब हे शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि राजकारण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे आणि त्यांचा वारसा पुढे नेला जातोय. फार कमी लोकांना हे माहिती आहे की डॉक्टर DY पाटील यांनी राजकारणापेक्षा खरं तर शिक्षण आणि समाजकार्याला अधिक वेळ दिला. एक साधा शेतकरी कुटुंबातला मुलगा शिक्षण महर्षी बनतो आणि पुढे जाऊन देशातील एका राज्याचा राज्यपाल सुद्धा होतो. हा प्रवास खरं तर खूप प्रेरणादायी आहे. आज वयाच्या या टप्प्यावरही त्यांचे विचार आणि त्यांनी उभारलेलं शैक्षणिक साम्राज्य हजारो तरुणांना रोज नवीन स्वप्न पाहण्याची ताकद देते. डॉक्टर DY पाटील यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.